अमरनाथ में आपका स्वागत है। मातोश्री नगर एक्सीलेंसी, आपके सपनों का नया घर। आज ही संपर्क करें। मातोश्री सेल्टेस प्राइवेट लिमिटेड, विमको नाका, ओपीपी केटी पेट्रोल पंप, कल्याण बदलापुर रोड, अमरनाथ वेस्ट, या कॉल करें 8097809790 पर, या हमें ईमेल करें msipl.net@gmail.com पर। मातोश्री नगर, जहाँ शुरू होती है आपकी नई जिंदगी। बिल्डिंग ए और बी में एक्सक्लूसिव सुविधाएं, रूम टॉप एमेनिटीज और इंडोर गेम्स जैसे टेबल टेनिस, कैरम, शतरंज और लाइब्रेरी हर दिन को बनाते हैं खास। क्लब हाउस, मल्टीपर्पज हॉल और सोसाइटी ऑफिस के साथ साथ बच्चों के लिए किड्स प्ले एरिया, स्केटिंग रिंग, बैडमिंटन कोर्ट और आउटडोर गेम्स भी, मतलब मजा और आराम दोनों का पूरा इंतजाम। वरिष्ठ नागरिकों के लिए गज़ीबो और एक्यूप्रेशर ट्रैक और साथ ही स्विमिंग पूल, मतलब फिटनेस और रिलैक्सेशन का परफेक्ट कॉम्बिनेशन। सुरक्षा और आधुनिकता का भी रखा गया है पूरा ध्यान। भूकंप रोधी आरसीसी फ्रेम, ब्रांडेड हाई स्पीड एलिवेटर, फायर फाइटिंग सिस्टम, पोडियम कार पार्किंग और सोलर वाटर हीटिंग सिस्टम भी। शॉपिंग और मनोरंजन के हर विकल्प है पास ही। 1 किलोमीटर में अमरनाथ रेलवे स्टेशन, 2 किलोमीटर में GNP गैलेक्सी मॉल और डी-मार्ट, और सिर्फ कुछ ही मिनटों में मिड टाउन शॉपिंग मॉल। प्रोजेक्ट परिसर में शिव, साईं बाबा और तायामा माता मंदिर, आध्यात्मिक शांति और पॉजिटिविटी एनर्जी का एहसास। तो आज ही संपर्क करें। मातोश्री सेल्टेस प्राइवेट लिमिटेड, विमको नाका, अपोजिट केटी पेट्रोल पंप, कल्याण बदलापुर रोड, अमरनाथ वेस्ट। कॉल करें 8097809790 या 8097809708 पर, या हमें ईमेल करें msipl.net@gmail.com पर। नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में कांग्रेस का भव्य कार्यक्रम। हर्षवर्धन सपकाळ ने गांधी भवन का उद्घाटन किया। राजनीति और विकास पर हुई चर्चा। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के प्रांत अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ ने आज उल्लासनगर शहर जिला कांग्रेस कमेटी के पुनर्निर्मित गांधी भवन सभागृह और जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन किया। इस अवसर पर रोहित साल्वे, अंजलि साल्वे सहित सभी पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला पदाधिकारी और महिला कार्यकर्ता तथा कांग्रेस के अन्य नेता मौजूद रहे। उद्घाटन समारोह के दौरान उन्होंने आगामी महानगर पालिका चुनाव की रणनीतियों पर विस्तार से चर्चा की। कार्यक्रम में उपस्थित नेताओं ने शहर में ट्रैफिक व्यवस्थाओं, सड़क पर गड्ढों और अन्य नागरिक सुविधाओं पर चिंता जताई। इसके साथ ही अमरनाथ और उल्लासनगर की राजनीति पर भी विचार विमर्श हुआ। इस अवसर पर उन्होंने कहा कि किसी विरोधी पक्ष की कोई चुनौती नहीं है और अमरनाथ की राजनीति का भी उचित समाधान किया जाएगा। हर्षवर्धन सपकाळ ने गांधी भवन और जनसंपर्क कार्यालय को कांग्रेस संगठन को मजबूत करने और जनता से सीधे संवाद स्थापित करने के लिए महत्वपूर्ण बताया। कार्यक्रम में बड़ी संख्या में कार्यकर्ताओं और नागरिकों की उपस्थिति ने इसे और प्रभावशाली बनाया। उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो। माझे सहकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल सावळे, रोहित साळवे, वरती राहुल गांधी राहुल गांधी रोहितचा राहुल रोहित साळवेच्या अत्यंत शांत, संयमी, सुसंस्कृत अशा नेतृत्वामध्ये उल्हासनगरची एकंदरीत काँग्रेस वाटचाल करत आहे आणि रोहितच्या अनुषंगाने एक सोनेरी स्वप्न उल्हासनगर शहराला, महानगराला पडले। त्याच्या माध्यमातून एक सोनेरी स्वप्न का म्हणतो? सोनेरी स्वप्न हे सुखद असतं, गोड असतं आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या महत्वाकांक्षा, आपल्या अपेक्षा, आपल्या आशा या पूर्ण झालेल्या आहेत। आणि स्वप्न कधी पडतं? कधी पडतं ताई? पहाटे पहाटे जे स्वप्न पडतं त्याला सोनेरी स्वप्न म्हणतात। आणि त्या सोनेरी स्वप्नात आपलं घर झालं, आपल्याजवळ गाडी आली, आपला मुलगा नोकरीला लागला, आपल्या मुलीला चांगला ती संसार करते, आपण एका टुमदार घरात राहतोय,
आल्हाददायक हवा वाहते डोक्यावर आपण चोका खेळतोय, बगीच्यामध्ये फिरतोय, सगळीकडे फुलं आहे, असं जे स्वप्न पडतं त्याला की उल्हासनगरमध्ये यायचं तर माझ्यासारख्या तिकडून आलेल्या माणसाला उल्हासनगर नको रे बाबा, आपण पोचू कधी, गावात आपल्याला ट्रॅफिक लागेल की आपण कुठेपर्यंत पोचू का नाही पोचू, निघताना काय होईल, रस्ते खराब, धूळ, गड्डे, उजवीकडे जायचं का डावीकडे जायचं ते काही समजत नाही. धुळीत शहर आहे का शहरात धुळ आहे, रस्त्यात गड्डा आहे का गड्ड्यात रस्ता आहे, असे सर्व जे गोंधळ होतात ते उल्हासनगर मध्ये आहे. गाव कसं चांगलं पण वेशीला चांगलं असे हे सर्वच होत आहे. आता यातून मार्ग कोण काढेल, यातून मार्ग कोण काढेल, तर मला असं वाटतं की रोहित यातून निश्चित मार्ग काढेल आणि त्या निश्चितीमध्ये तो एका हातात आपण महानगरपालिकेचे सूत्र दिले तो सर्वात पहिला काय काम करेल की तो लोकांचं ऐकून घेईल. साहेब गेले, साहेब पूजा करे, साहेब भाऊ वगैरे, साहेब बिझी आहे असं काही तो म्हणणार नाही. नंबर 2, तो तुमच्या सुखा दुःखात धावून येईल. भ्रष्टाचाराच्या भांडवलीत पडतात नाही. ते आहे आपण आजारी झालो कोणाकडे जातो, डॉक्टरकडे जातो. त्या डॉक्टरने औषधी इलाज झाला तर कोणाकडे जातो, स्पेशालिस्ट कडे जातो, जो तज्ञ असतात, त्याचा अभ्यास चांगला आहे त्या डॉक्टरकडे. इथल्या समस्यांचा सर्वात चांगला मूलभूत स्वरूपाचा अभ्यास असताना जे उल्हासनगरचं नेतृत्व आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून उल्हासनगर शहर काँग्रेस समितीच्या अध्यक्षांना इथला चप्पा माहिती आहे, इथल्या सगळ्या समस्या माहिती आहे आणि त्या अर्थानं अशा समर्थ हातामध्ये आपण आपल्या शहराचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि या सर्वांच्या अनुषंगाने जो वाईट भाग कसा आहे तर सगळ्यात नंतर इथं भ्रष्टाचार काय आहे, अरे त्याला माणूस उभा असता आपण त्याचा हात धरतो रस्त्याच्या बाजूला त्याला पोचून देतो. तो स्त्री आहे का पुरुष आहे ते बघत नाही, ते गरीब आहे का श्रीमंत बघत नाही, तो स्वच्छ कपडे घातलेला आहे का बळीचे कपडे घातलेला बघत नाही. आपण अपंगाला अंधाला मदत करण्याची भूमिका आपली असते, ही आपली संस्कृती आहे. मात्र शिवसेना भाजपची विकृती कोणती असते, अंधांना दिलेल्या पाठ्या आहेत, या हरामखोरांना यापैकी पैसे खावे वाटेल यासारखं उल्हासनगर असू शकत नाही. त्या अंधांच्या पाठ्यांमध्ये भ्रष्टाचार करत असताना दुसरा या गावात जेवढ्या आंदोलन आहेत तेवढ्या काठ्या वाटल्या. आता हे शिवायच्या आंदोलन कोण, हा माझा जाहीर प्रश्न आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड ही उल्हासनगरच्या त्या लोकांना आंदोलन समजते का, आणि तुम्ही सगळे आंदोलन आहात कारण तुमच्या डोळ्यासमोर उल्हासनगरच्या लोकांसमोर भ्रष्टाचार चालू आहे, उल्हासनगरच्या लोकांसोबत खोट्याचं खरं चालू आहे आणि खऱ्याचं खोटं चालू आहे. आणि या शहराला लुटण्याची एक पद्धत त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांना वाटतं की सगळे जे गावातले आंधळे आहेत त्यांना आंधळ्यांच्या संख्यापेक्षा जास्त काट्या पिक्चरला घेऊन जातील, हळदी कुंकू होती, कोजागिरी होती, कोकणे येतील, चिकन येईल, फिश येईल, त्याच्यासोबत सरबत येतील आणि मग आपले लोक लहान आपण टाकून देऊ. शक्काला होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या शेतवा मशाली या भूमिकेतून आपल्या सगळ्यांना पुढे गेलो पाहिजे. आणि हे सकाळचं स्वप्न खरं व्हायचं असेल तर कोणाच्याही जखोल्यामध्ये यायचं नाही. अरे खा कोणाचंही मटण मात्र दाबा जास्त काही बोलायची गरज. दिवाळीत आपण कोणाची पूजा करतो, आता लक्ष्मी चालून आली तर तिला स्वागत करायचं, मात्र लक्ष्मीला येऊ द्यायचं आणि आपण आपलं काम इमानदारीनं काँग्रेसचं काम इमानदारीनं करत राहायचंय. मी तुमच्या इथं बोललो, तुम्ही माझ्या इथं बोललो. त्या उल्हासनगरचा एक स्वतः आपण साकार करा. तर शेवटी एवढंच सांगतो की हा काळ अत्यंत वाईट काळ आहे. आपल्या आज्याचा काळ होता तो एक वाईट काळ होता. घरात पैसे नाही, संध्याकाळी खायची घरी तुकडे नाही,
घरावरचं दोन्ही छप्पर आहे, पाऊस पडला तर ते टपटप राहिलं आणि त्याच्यातून काही संसार करून आपल्या आजीनं एक घरी फुले दिले. आपल्या मायबापानं तिघड लावलेले कपडे घातले असतील, झुलेले चपला घातले असतील, आपल्याला शिकवलं. आपण इथपर्यंत आलो. अधिक श्रीमंत करत आहे आणि गरीब माणसाला अधिक गरीब करत आहे. आणि या सगळ्या खेळामध्ये चक्कीमध्ये अडकलेला माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून मध्यमवर्गीय तो आहे. हा मध्यमवर्गीयांच्या चपेटमध्ये आलेला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही. सोयाबीनला भाव 3,500 रुपये, 4,000 रुपये आणि तेल काय भाव झालं? तर सोयाबीन 12,000 मात्र सोयाबीन 4,000 आणि तेल 180. म्हणजे तुम्हालाही परवडत नाही आणि त्यालाही परवडत नाही. हा डल्ला मारणारा मध्यस्थी कोण? हा दुसरा तिसरा कोणी नसून हे शेठ सावकार जे आहेत, अडाणी आणि अंबानी या देशामध्ये लाल होत चाललेले, ते श्रीमंत होत चाललेले आणि आपल्या सगळ्यांना गरीब करतात आहे. कुठे ना कुठेही गावामध्ये दुष्काळ पडला, रोजगाराला काही नाही म्हणून संसार पाठीवर घेतला. उल्हासनगरला आले, कुठे कंपनीत काम केलं, कुठे उद्योगधंदा केला. आता अशा काळ चालला उल्हासनगरावरून पुन्हा चंपू कबाळा उठाडू, पुन्हा कुठेतरी वापस जाण्याची वेळ. जोपर्यंत भारतीय जनता याला सत्तेतून जाणार नाही तोपर्यंत मध्यमवर्गीयाचे, सामान्यांचे, शेतकऱ्याचे, शेतमजुराचे आणि हॉकरचे, छोट्या उद्योजकांचे चांगले दिवस ते येऊ शकणार नाही. पण त्यांना खाली घेता ते मधमस्त झालेले आहेत, खूप पैसे कमवलेले आहेत. तुम्हाला आपल्याला काही समजत नाही. ते म्हणतात आमच्याजवळ पैसा आहे, आमच्याजवळ इलेक्शन यंत्रणा आहे, आमच्याजवळ पोलीस आहे, सगळं काही आमच्याजवळ आहे आणि ते खेळ खेळतात आहे. आणि तो पैशाच्या खेळमध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान ठेवायचा आहे. आणि गाव भागांना होईल त्या ठिकाणी आपण काम करताय. हा आपल्या स्वाभिमानाचा लढा आहे, हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. आणि या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बाप पडाना भैया सबसे बडा रुपया, हा नालायकपणा चालणार नाही. आमचा बापच मोठा होता आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे आहोत. आम्ही गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधींचे आहोत. आम्ही ज्ञानेश्वरांनी नेसला पाया तुकारामाची करायचं, ही आमची परंपरा आहे. महावीर आमचे, गौतम बुद्ध आमचे, बसवेश्वर आमचे आहेत, कबीर आमचे, गुरुनानक आमचे आहेत. आणि या भोजनाचा लढा हा स्वाभिमानाचा लढा होता, तो पुढे घेऊन जायचा आहे. हे आपल्याला बघल्यात मारून कोटाळून केसानी गळा कापलेल्या लोकांपासून आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायचंय. ते आपल्याला काहीच समजत नाही. पहले जे भूमिका करतात, भूमिका करतात जे काय ते अभी आहे, हा अहंकार युक्त चॅलेंज आहे. तर दुसरी तुम्हाला सगळ्यांना उल्हासनगरच्या नागरिकांना आंदोलन समज असताना शिवी देण्यात आलेली आहे. हा भ्रष्टाचार एक आणि भ्रष्टाचार जो दावा आहे तो कशाचा आहे? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीचे अतिविकर तयार जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. आणि आजारी लोकांची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवा, गरिबांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा, रुग्णांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा. ज्याचा संबंध थेट आपल्या भक्तीशी आणि ईश्वराशी त्याच्या सेवेची तुलना होते. अशा रुग्णालयामध्येही, शाळाच्या रुग्णालयात फार मोठा भ्रष्टाचार या नगरपालिकेने केलाय. आणि याचा पर्दाफाश करण्याकरता आता सरसावलेला जो तरुण आहे, रोहितच्या माध्यमातून जो तरुण आहे, जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जे नेतृत्व आलंय, त्या सगळ्यांना आपण सांभाळा आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा ही विनंती करतो. हे विनंती करत असताना आपल्याला पाहिजे तसे ईश्वर सुधार करण्याची क्षमता ही रोहितच्या अनुषंगाने असल्यामुळे मी त्याला सोनेरी स्वप्न म्हटलंय. आणि ते सोनेरी स्वप्न भंगू देऊ नका ही हात जोडून आपल्याला विनंती करतो. आणि या विनंती सोबत स्वप्न कधी पडतंय, गोड स्वप्न, सोनेरी स्वप्न. येणाऱ्या काळात काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर जनता वळत आहे. आणि आज या दौऱ्याच्या अनुषंगानं इथला उत्साह आणि या ठिकाणी काँग्रेस पुनर्जीवित करण्याच्या अनुषंगाने कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आणि सोबतच नागरिकांच्या समस्या या देखील मोठ्या प्रमाणावर आल्या. भाजप तिथल्या सर्व स्थानिकांशी मोठा धोका त्यांनी केलेला असल्याचं देखील उघड केलं. सर, आज जैन मुलींनी धर्मसभा घेतलेली आहे. कबूतरचे मृत झाले, त्यांनी आज पार्टीची घोषणा केली, पालिका निवडणूक लढणार आहे. कसं बघता या काय निवडणुका आणि धर्म परिषद झाली चांगली गोष्ट आहे. कारण महावीरांचा विचार हा विनयाचा होता, विवेकाचा होता.
आणि त्यांनी दिलेला महावीराने दिलेला सर्वोदय शब्द हा महात्मा गांधींनी घेऊन काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे. काँग्रेस पक्ष सत्य आणि अहिंसेवर असा उभा आहे. तर अहिंसा हे देखील मूल्य महावीरांच्याच माध्यमातून काँग्रेसकडे आलेलं आहे. आणि महावीरांनी केलेली क्रांती ही मनुवादाच्या विरोधात केलेली क्रांती होती. म्हणजे महावीरांचा विचार हा मनुवादाच्या विरोधातील विचार आहे, अर्थात तो संविधानाचा विचार आहे. हे जर ते पुढे घेऊन जात असतील तर आनंदाची बाब आहे. मात्र यासोबतच पक्षांची आणि प्रत्येक प्राण्याची जशी काळजी आहे तशी मानवाची पण असली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं कबुतरांच्या प्रश्नाच्या माध्यमातून पुढे आलेला प्रश्न जोडाची जे आहेत प्रसादजी जोडा हे एक कबुतरांसाठी जोडा कबुतर टावर उभं करतील अशी देखील आमची या निमित्तानं अपेक्षा आहे. सर आम्ही त्यांनी जे सांगितलं बेश्रमपणाने कबूल केलं हे तर गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बोलत होतो. कर्नाटक मधून, तेलंगणामधून, मध्य प्रदेशमधून आणि मुंबईत गुजरातमधून आणून मतदान करून हे निवडून आलेले हे वोट चोर आहेत. पण सर अंबर पाटील आहेत ते देखील नगराध्यक्ष पदाची दावेदारी करतात. मात्र प्रदीप पाटील यांच्याकडनं सगळी तयारी झालेली आहे. आम्ही निरीक्षक त्या ठिकाणी नेमलेले आहे. निरीक्षकांच्या माध्यमातून निर्णय होईल आणि कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी राहणार. ज्या कोसगाव परिसरात काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचं पाहायला मिळते. हे बळी असण्याचं काही कारण नाही. राजकीय महत्वाकांक्षा आमच्या कार्यकर्त्यांना आहे, त्या स्वागतार्ह आहे. मात्र निवडणूक एका दिलाने आम्ही समजून समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चित लढू. सर्व अलगे आमच्या पक्षात आहे. अजिबात चिंता करण्याची सभेला काँग्रेसच्या समोर होतात. आता तो शिवसेने शिंदे गटाकडे गेलाय. तर काय संदेश द्याल कार्यकर्त्यांना? कार्यकर्त्यांना राहुल गांधींच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात काँग्रेस मजबूत करायची आहे आणि त्यामध्ये उल्हासनगरही मागे पडणार नाही हा विश्वास आहे. सर राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडेल का लवकर? राहुल गांधींनी यापूर्वी फोडलेले जे बॉम्ब आहेत हे जितके असरदार आहेत आपण सर्वजण माध्यम असतील, नागरिक असतील, राजकीय पक्ष असू निवडणूक आयोगाला फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण दबाव आणू. कारण राहुल गांधींनी फोडलेले बॉम्ब हे पक्षीय भूमिकेतून नाही तर लोकशाही वाचवण्याच्या भूमिकेतून आहे. त्यामुळे या आधीचा त्यांचा जो अभ्यास आहे हा पुरेसा आहे. येत्या अवकाश राहुल गांधी या संदर्भात अधिक माहिती वेळोवेळी त्यांचं राज्य निवडणूक आयोग घेणार आम्ही याच्यापूर्वी पण 10 वेळेस भेट घेतली, पुन्हा भेट घेणार आहोत. आणि मतदार याद्या ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या होत असणाऱ्या गलथान कारभार आहे त्याच्यापर्यंत पोहोचणार आहोत. ओके सर, थँक्यू. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.